प्रस्तुत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17वा श्रद्धादी काय नाव आहे त्याचं नाव श्रद्धात्रय विभाग योग अध्याय क्रमांक 17वा ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 1 वाचून पूर्ण झालता आणि ओवी क्रमांक 48 वाचून थांबलेलो होतो। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 3 प्रकारच्या 48 वाचून थांबलेलो होतं 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत आणि त्याप्रमाणे पुढे आता तो विषय चालू होणार आहे। श्लोक 1 नंबर वाचून दाखवतो। हे कृष्णा पण जे श्रद्धेने युक्त होत जाते शास्त्रोक्त विधीचा त्याग करून देवादिकांची पूजा करतात त्यांची निष्ठा कोणती सात्विक की राजस की तामस अशा प्रकारचा प्रश्न विचारला। त्यांनी सांगितलं तर शास्त्राप्रमाणे जर भक्ती केली तरच यथासांग जातो मनुष्य पूर्णत्वाला। परंतु यांनी सांगितलं की शास्त्र जुळून येत नाही शास्त्रांमध्ये विसंगती आहे परत आपल्यालाही तेवढी समज पाहिजे देश काळ पण सगळं जुळून यायला पाहिजे आणि तू जर फक्त मला श्रद्धेच्या जोरावर मला शास्त्र नको आहे ते म्हटले की किंवा एखादा जाणता मनुष्य चाललाय तर त्याच्या पाठीमागून जाऊन आपल्याला असं वाटतं आपण पण तसंच व्हावं मग त्या प्रकारे प्रयत्न करतो तर मग मला फक्त श्रद्धेच्या जोरावर मोक्ष भेटेल का श्रद्धेच्या जोरावर तर देव म्हणले श्रद्धा 3 प्रकारच्या असतात त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं हे कृष्णा अर्जुन उवाच हे कृष्णा पण जे श्रद्धेने युक्त होत जाते शास्त्रोक्त विधीचा त्याग करून शास्त्राप्रमाणे नाही फक्त त्यांची काय आहे श्रद्धा आहे तर श्रद्धेने त्यांना भेटेल का त्याग करून शास्त्रोक्त विधीचा त्याग करून देवादिकाची पूजा करतात त्यांच्या श्रद्धेप्रमाणे तर त्यांची निष्ठा कोणती सात्विक की राजस की तामस अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर देव देतात दुसऱ्या श्लोकामध्ये श्री भगवान वाच देहवान जीवाची सात्विकी राजसी व तामसी अशी त्रिविधा 3 प्रकारची श्रद्धा असते ती तिन्ही प्रकारची श्रद्धा जन्मांतरातील धर्माधिकाचा जो संस्कार त्या मरणसमयी अभिव्यक्त झालेला असतो त्यापासून ती उत्पन्न झालेली असती त्या त्रिविधा श्रद्धेला तू ऐक ज्यावेळेला शेवटचा होईल आणि शेवटच्या 2 ओळी काय होत्या की काळाच्या ठिकाणी असलेली प्रबलता जगात प्रतीतीस येणारी लोकोत्तरता प्रौढता अद्वितीयता गूढता आणि आनंदघन रूपता या गुणांच्या थोरपणाचा जो बोलवाल तो ज्या शक्ती सामर्थ्यामुळे आलेला आहे ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी सर्वोत्तपणे आहे तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगत आहे। आणि त्याच्या अगोदर एक ओळ होती की अर्जुनाने प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत 46 नंबर देव त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात श्री भगवान म्हणतात पार्था तुझ्या या बोलण्यावरून एकंदर तुझ्या मनाचा कल काय आहे हेही आम्ही जाणतो तू शास्त्राभ्यासाचीच अडचण मानित आहेस ना तर त्यांनी शास्त्राभ्यास सांगितलं का सगळ्या गोष्टी जुळून येत नाही तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळ अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी तरी तसा देश मिळत नाही तसा आपल्याला अभ्यास करायला परत तसा अवकाश काळ नाही भेटत वेळ नाही भेटत जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरू ज्याने यथासांग अभ्यास केलेला आहे तो जो आपल्याकडून करून घेईल असाही मनुष्य मिळणं दुर्लभ आहे त्या जे शास्त्रे वाचून अनिक प्राणिया स्वमोक्ष न देखे ऐसे का कपेखे बोलिलासे त्या शास्त्रा वाचून प्राण्यांना मोक्ष मिळू शकत नाही असं तुम्ही का बोलले बरं तो देश मिळत नाही त्याची वेळ नसती काळ नसतो तसा शास्त्राभ्यास करून घेणारा वक्ताही भेटत नाही आणि अभ्यासी विरजता होतीच या सामुग्र्या त्यानाही अपैत्या तेवेळी आणि आपल्याकडे पण तेवढे हे नाही आहे मास्टर की नाही मग कसं काय मिळणार म्हणजे मग मिळणारच नाही का जर शास्त्राभ्यास नसेल तर तेव्हा देव म्हणतात तू म्हणतो म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्हा जाणत असो जे शास्त्राभ्यासाचा अडसो मानितोसी की तू शास्त्राभ्यासाची अडचण समोर डोळ्यापुढे ठेवतोस हा आम्हाला तुझा आशय कळालेला आहे तर भगवान म्हणतात तुझ्या या बोलण्यावरून एकंदर तुझ्या मनाचा कल काय आहे हे आम्ही जाणतो तू शास्त्राभ्यासाचीच अडचण मानित आहेस ना तो म्हणतो हे शक्य नाही अर्थात अर्जुनाला शक्य नाही त्यापेक्षा इतरांचं वकीलपत्र घेऊन ते बोलतात तरी चालेल तू नुसत्या श्रद्धेने वाटेल त्या परमपदाला म्हणजे मोक्षास स्वाधीन करून घेऊ पाहत आहेस
पण हे प्रबुद्धा तू म्हणतोस तसे तितके ते काम सोपे नाही. 50 घेतली ना आपण, 49 50 दोन्ही पण घेतल्यात ना. 49 50. हां, अर्जुना श्रद्धा म्हणून म्हटली तर तेवढ्यावरच, केवळ श्रद्धेवरच सर्व कार्यभाग होईल. म्हणून विसंबून राहू नये, तसा विश्वास ठेवू नये, कारण ती श्रद्धा कोणत्या गुणाने युक्त आहे हे सांगता येत नाही. पहा, आपण फक्त श्रद्धेच्या जोरावर जर देव मिळू पाहिलं तर आपली श्रद्धा सात्विक आहे, राजसी आहे, तामसी आहे, डोळस आहे का अंध आहे. फक्त श्रद्धेवर काम चालत नाही. आपल्याकडे काय पाहिजे, त्या पद्धतीने ज्ञान पण पाहिजे. म्हणून तू श्रद्धेच्या जोरावर मोक्ष मिळू पाहतोस. 50 नंबर सांगतात, नुसतीया श्रद्धा झोंबोपासी परमपदा. नुसत्या श्रद्धेच्या जोरावर परमपदाला प्राप्त करू म्हणतोस, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नाही. बघा आता हे सोहोपे कसे नाही, बघा सोहोपे नाही, सोपे नाही असं नाही. मग श्रद्धा म्हणतली यासाठी पातेजो नाही किरटी, काय द्विजो अंतर्दृष्टी अंत्यज दृष्टी अंत्यजू नये. बघा अर्जुना, म्हणून म्हटले आहे की तू नुसत्या श्रद्धेने वाटेल त्या परमपदाला मोक्षास स्वाधीन करून घेऊ पाहतोस, पण हे प्रबुद्धा तू म्हणतोस तसे व तितके हे काम सोपे नाही. म्हणून श्रद्धा म्हणून म्हटली तर तेवढ्यावरच, केवळ श्रद्धेवर सर्व कार्यभाग होईल. म्हणून विसंबून राहू नये. लोक म्हणतात आमचा भोळा भावा चालेल, असं नाही चालणार. तसा विश्वास ठेवू नये, कारण ती श्रद्धा कोणत्या गुणाने युक्त आहे हे सांगता येत नाही. राजसीय, तामसीय का सात्विक, हे पहा. अंत्यजाच्या समागमाने ब्राह्मणही अंत्यज म्हणजे भ्रष्ट होत नाही का. तसा तुमची श्रद्धा चांगली आहे, पण जर तुम्ही तमोगुणाने ती श्रद्धा जोपासली, रजोगुणाने, तरी तिची क्वालिटी काय होणार, कमी होणार, आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडणार नाही. दुसरं उदाहरण देतात, गंगेचे पाणी जरी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात घातले तर ते अपवित्र होते. म्हणून काही केल्या घेऊ नये. कसे घेता येईल याचा विचार कर. म्हणजे जर ती श्रद्धा तुमची चांगली आहे पण रजोगुणाबरोबर किंवा तमोगुणाबरोबर असेल तर ती उपयोगाची नाही, असं ह्या 2 दृष्टांतातून सांगतात. तिसरा दृष्टांत खर्च करतात. चंदन हा अंगाने थंड आहे खरा, तरी पण त्याचा अग्नीशी संबंध झाला असता हाती धरला तर जाळू भाजू शकणार नाही का. मग ती श्रद्धा तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही का, असं त्यांना म्हणायचे. चंदन थंड आहे, श्रद्धा चांगली, पण ती रजगुणाने तमोगुणाने असेल तर त्याचा चटका फटका नुकसान पोहोचणार आपल्याला. जो हाती धरला, किंवा अर्जुना हिनकस सोने आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता ते हिनकसच होते, आणि मग ते जर उत्तम सोने आहे म्हणून चांगल्या सोन्याच्या भावाने विकत घेतले तरी त्यापासून नागवणार नाही का. आपण मिक्स सोनं घेतलं आणि घेतले कसं, क्वालिटीचं आहे, पण ते क्वालिटीचं काय झालं, मिक्स झालेले, तर मग आपलं नुकसान नाही का होणार. तसं आपण जर सात्विक नाही आणि नुसती श्रद्धा आहे तर आपलं नुकसान नाही का होणार, असा आशय. त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप जरी मूळचे शुद्ध आहे खरे, परंतु जेव्हा ती प्राण्यांच्या वाटणीस येते तेव्हा सर्व प्राणी स्वभावताच अनादी असलेल्या मायेच्या शक्तीने 3 गुणाचे बनलेले आहेत. 56 घ्यायचे. त्यातही कोणतेही 2 गुण क्षीण होऊन बसतात, तेव्हा 3रा गुण वाढतो. त्या श्रद्धेने त्या वाढत्या गुणाच्या अनुरोधानेच जीवाच्या वृत्ती होतात. ते जीव त्या अंतकरण वृत्तीच्या अनुरोधानेच मनात वासना संकल्प धारण करतात. मनाच्या संकल्पाप्रमाणे क्रियाकर्मे करतात आणि मेल्यावर पुन्हा आपल्या केलेल्या त्या कर्माप्रमाणे देह धारण करतात. 58 घेतलेली आहे की नाही. ज्याप्रमाणे असेल त्या जो संकल्प, समजा आता जीव अंतकरण वृत्तीच्या अनुरोधाने मनात वासनात संकल्प धारण करतात, मला हे करायचं, मग तो रजोगुणी वासना असेल, तमोगुणी असेल, सत्वगुणी, त्याप्रमाणे मनाच्या संकल्पाप्रमाणे क्रिया करतात ती पूर्तता करण्यासाठी, आणि मेल्यावर पुन्हा आपल्या केलेल्या त्या कर्माप्रमाणे देह धारण करतात. केले कर्म झाले तेथे. बीज नाहीसे होते आणि झाड वाढते, झाड नाहीसे होते आणि त्या बीजात समावेश, असा हा क्रम कोट्यावधी कल्पाचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात काही नाहीशी होत नाही. बीज नाश झालेलं दिसतं पण त्याच्या रूपाने काय दिसतं, झाड. झाडाचा नाश होतो तेव्हा त्याचं रूपांतर कशात जातं, बीजामध्ये. तसं तुमची जी श्रद्धा आहे, जी भावना आहे ती तशीच राहते, आणि त्यामुळे त्या झाडाच्या काय म्हणतात, त्याच्या झाडाचा वंश कधी संपत
नाही. जरी झाड नसलं तर बीज रूपाने असतं आणि बीज संपलं तरी झाड रूपाने असतं. ती जशी परंपरा चालू आहे अनिवार्य, तशी मग तुमची आपली जन्म मरणाची परंपरा तशी चालू राहील, कोणत्या श्रद्धेने काम केलं त्याच्यावर. मग सत्वाने जरी केलं तरी सुद्धा तरी पुढे जाऊन सांगणारे सत्वाने जरी केली पण त्या सत्वाला ज्ञानाची भूक लागली पाहिजे, तर तो सुटू शकतो. नाही तर सत्वगुणाने कुठं जाणार, स्वर्गातले राजे होऊ शकतात. त्याप्रमाणे जीवांची बघा, मग बीज नाहीसे होते आणि मग झाड वाढते, झाड नाहीसे होते आणि त्या बीजात समावते. असा हा क्रम कोट्यावधी कल्पाचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात नाहीशी होत. आज जर आपण सुटलो नाही, ही ओळ बघा इथे चालतो 59 नंबर, चुकली यावर मग फेरा पडे आणि 84 लक्ष 84 न चुके फेरा. म्हणजे ती सारखी परंपरा उपजे आणि नासे हे पुनरपिदिस. ऐसे घटिका यंत्र परिभ्रमे, घड्याळाचे काटे जसे सन 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 चालतात तसं जन्म मरणाची परंपरा त्याप्रमाणे जीवाची अगणित जन्मजन्मांतरे होत जात असली तरीही त्या प्राण्यांचे त्रिगुणत्व हे काही केल्या जात नाही. साठ घेतले. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असती ती या 3 गुणाच्या अनुरोधाने 3 प्रकारची होत असते असे समज. कदाचित, आता 62 पासून घ्यायची. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो, सत्वगुण नाही फक्त, कसा शुद्ध सत्वगुण, जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो. ज्ञान प्राप्तीची इच्छा होते, परंतु त्या एकाला रज आणि तम हे 2 गुण विरुद्ध आहेत, त्यांची पण धरपकड चालते. तो म्हणतो तू कुठे चालला, जसं ते खेकडे आहेत ना, ते खेकड्या एक वर चालला का दुसरे खाली खेचतात, तसा सत्वगुण जर वर जायला लागला आणि त्याला जर ज्ञानाची भूक लागली तर तम आणि रज त्याला कोणत्यानं वासनात्मक कर्मामध्ये मागे ओढतो. सत्वगुण संबंधी त्याच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षरूप फलापर्यंत जाते. पण त्यावेळी रजतम हे 2 गुण स्वस्त का बसतील. 63 घेतली. सत्वगुणाचा आश्रय वा बलप्रभाव नाहीसा करून ज्यावेळी रजगुण आकाशात जातो म्हणजे अतीव वाढतो, त्यावेळी ती श्रद्धा कर्मकेर सुनी होते. म्हणजे कर्मरूपी केर सदाच व सरसकट लोटणारी अशी त्याची मनोवृत्ती होते. 64 घेतली. मोडोनी सत्वाची त्राय रजगुण आकाश जाय तेव्हा तेची श्रद्धा होई कर्म केर सुनी. मग तमोगुणाची ज्यावेळेस जागे जोरकस आग उठते तेव्हा त्यात श्रद्धेचा भंग होऊन तीच श्रद्धा वाटेल ते निश्चित भोग भोगण्यात उद्युक्त व उपयुक्त होऊ लागते. 65 आहे की नाही. सत्व झालं, रजो पण झाला, आणि तमो पण झाला आहे की नाही. आता 65 नंबर चाला. आता श्लोक क्रमांक 3 वाचतोय. हे अर्जुना, विशिष्ट संस्काराने युक्त अशा अंतःकरणाच्या अनुरूप सर्वांची प्रत्येक मनुष्याची अस्तिक्य बुद्धी असते. हा संसारी जीव श्रद्धामय प्राय श्रद्धायुक्त असतो. त्यामुळे जो ज्या श्रद्धेने युक्त असतो त्या श्रद्धेच्या अनुरूपच तो जीव असतो. प्रत्येक जीवाची कुठे ना कुठे श्रद्धा असतेच आहे, तो त्याचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे आता ओव्यांचा अर्थ वाचतोय. याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना, या जीव समुदायात सत्व रज व तम या 3 गुणविरहित निराळी अशी श्रद्धा नाही. म्हणून सात्विक राजस व तामस या भेदांनी अशी ही श्रद्धा स्वाभाविकच त्रिगुणात्मक आहे. पाणी हे प्राणी मात्राचे जगण्यास जीवन आहे हे खरे, तरी पण तेच ज्याप्रमाणे विषमवल्लीमध्ये संयुक्त झाले असता मारक होते किंवा मिऱ्यास दिले असता तिखट होते आणि उसाशीयुक्त झाले तर ते गोड होते, त्याप्रमाणे तमोगुण अधिक वाढला असता जो नेहमीच जन्म पावतो व मरतो. प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्या अनुरोधाने होऊन परिणाम पावते. 68 घ्यायची. 68 आणि 69 पाहूया. तैसा बहु वसे तमे जो सदाची होय निमे ते तर श्रद्धा परिणामी तेजोने. 68 घ्यायचा. त्याप्रमाणे तमोगुण वाढला असता जो नेहमीच जन्म पावतो व मरतो, त्याप्रमाणे प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धा ही ते तमोगुणाच्या अनुरोधाने होऊन परिणामास पावते. 69चा अर्थ वाचा साहेब.
बरं ठीक आहे. ओवी तसं नाही वाटत बघा. तैसा बहुवसे तमे जो सदाची होय, तमोगणाच कंटिन्यू असतो आणि निमे सदाची होय तो निमे. हा सदाची होय मग निमे ते तर श्रद्धा परिणामी तेची होऊनी म्हणजे तसाच त्या पदाला जातो. ठीक आहे. 69 पण घ्या. मग काजळ आणि मस म्हणजे शाई यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही तशी ही तामसी श्रद्धा त्या मनुष्याहून तमोगुणाहून निराळी नाही. त्याप्रमाणे राजस प्राण्यांच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा ही रजगुणमय होऊनच असते असे जाणावे आणि सत्वगुणाच्या अंतःकरणात असणारी ती श्रद्धा सगळी सत्वगुणमयच असते असे समज. 69 कॅन्सल करा. 3 नाही घेत आपण, एकच घेतोय ना म्हणून. याप्रमाणे हे सर्व जग बघा. त्याप्रमाणे राजस प्राण्यांच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा ही रजगुण होऊनच असते असे जाणावे आणि सत्वगुण संपन्नाच्या अंतःकरणात असणारी श्रद्धा सगळी सत्वगुणमयच असते असे समज. याप्रमाणे हे सर्व जग खरोखर केवळ श्रद्धेचेच पूर्णतया ओतलेले आहे. परंतु सर्व जग प्राणी त्रिगुणाच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्ये जे 3 प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे ते तू ओळख. तर ज्याप्रमाणे झाड हे फुलावरून ओळखावे किंवा बोलण्यावरून जसे मन जाणावे किंवा प्रस्तुत सुखदुःखाच्या भोगावरून पुनर्जन्मेच्या केलेल्या कर्मास अनुमानाने ओळखावे, त्याप्रमाणे ज्या ज्या चिन्हावरून श्रद्धेची 3 रूपे कशी ओळखली जातात त्याचा प्रसंग सांगतो. ऐक. 74 घ्यायचे फक्त. 73चा अर्थ वाचा साहेब. अच्छा ओके. 74 घ्यायची. हां ओके. श्लोक क्रमांक 4 वाचतोय. सात्विक पुरुष देवास पुजतात, राजस लोक यक्ष व राक्षस यास पुजतात, दुसरे तामस जन प्रेतांना व भूतगणांना पुजतात. श्लोक क्रमांक 4 संपला. ओवीचा अर्थ वाचतोय. तर ज्याचे अंतकरण सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयीच होत असते. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात. कोणते यज्ञ करणे योग्य आहे याचे निर्णयात यज्ञक्रियेत ते निपुण असतात. फार काय सांगावे ते देव लोकास पावतात. आणि हे वीर शिरोमणे अर्जुना, ज्यांचे अंतकरण रजगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस व पिशाच्चे यांना बसतात. ज्याचे अंतकरण तमो गुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे त्याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पापराशी असतात व अतिशय कठोर व दयाहीन असतात. ते जीवाच्या वधाने बळी सिद्ध करून घेतात आणि भूतप्रेत वगैरे दैवत समुदायांची अमंगळ अशा स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. ते तमोगुणाचे सार अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगर वस्तीस्थानच होय असे समज. याप्रमाणे जगात सात्विक, राजस व तामस असे 3 लक्षणाने 3 प्रकारची श्रद्धा आहे. परंतु मी हे एवढ्या करता सांगत आहे की या तिन्हीपैकी जी सात्विक श्रद्धा आहे तिचाच तू स्वीकार कर आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या अहितकर विरुद्ध अशा ज्या दोन्ही राजस व तामस श्रद्धा आहेत त्यांचा त्याग करावा. धनंजया, या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना केली जाते त्यांना मोक्षप्राप्ती होणे हा काही मोठासा बागुलबुवा नाही, म्हणजे कठीण नाही. तो मनुष्य वेद श्री व्यासांची ब्रह्मसूत्रे न शिकेना का, ते सर्व शास्त्राध्ययन परिशीलन न करीना का, अथवा शास्त्राची एक वाक्यता करून कोणतेही स्वतंत्र सिद्धांत त्यास हस्तगत झालेले नसेनात का. परंतु ते जे थोर पुरुष श्रुती व स्मृतीचे अर्थ आपणहून स्वतः मूर्तिमंत होऊन श्रेष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ झालेले असतात व आपल्या वेदानुसारी आचरणाने ते सिद्धांत अर्थ जनास देतात. ज्यांचे आचरणरूपी पावलाचा कित्ता पाहून वळवून जो कोणी सात्विक श्रद्धेने चालतो त्यांना मिळणारे जे फळ अगदी तेच फळ ठेवल्याप्रमाणे प्राप्त होते. हे पहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी आपला दिवा लागला तर आयता दिवा लावणारा मनुष्य पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का? त्याच्या घरी तो दिवा कमी प्रकाश पाडणार नाही.
एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात काही वेळ दुसरा वाटसरू मनुष्य त्या घराचे सुख भोगीत नाही का? हे असो, जो तळे बांधतो त्याचीच का तहान ते तळे आपल्या मधील पाण्याने भागवते, अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाराचीच तेवढी ते अन्न तृप्ती करीत असते आणि त्या अन्नाने इतरांची तृप्ती होत नाही काय? उगीच पुष्कळ बोलून काय करावायचे आहे? अरे गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच गंगा पवित्र करणारी आहे आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढा झाली आहे की काय? म्हणून आपल्या अधिकारानुरूप व आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्राचे अनुष्ठान करण्याची कुसरी जाणतात ते चातुर्य जाणून जो श्रद्धाळू मनुष्य त्या वडील पुरुषांच्या आचरणाचा कित्ता गिरवतो तो मूर्ख असला तरी तरतो. 92 पर्यंत घ्यायचंय. कुठपासून घ्यायचंय? चौऱ्याऐंशी पासून 84 ते 92 त्याच्यावरती एक घ्यायचं होतं. तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया बहुत करून मेधा स्वर्गीयाती ते विद्याजात पडती यज्ञक्रियेवरती किंबहुना पडती देवलोकी. 77 आणि 76 पण घ्यायची. बघा सात्विकामध्ये दोन आहेत. एक सात्विक ज्ञानी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून गेला, मार्ग धावून गेले आधी, तर तो तिथे पोचतो. आणि एक सात्विक जो आहे तरी सात्विका श्रद्धा जयाचा होय बांधा त्या बहुत करुणी मेधा स्वर्गीयाथी त्याची बुद्धी आणि त्यांनी केलेला अभ्यास तर त्याच्या डोळ्यापुढे उद्दिष्ट काय? प्राप्तीचं स्वर्ग. ते विद्याजात पडती एवढे मास्टर असतात. यज्ञक्रिया निवडती किंबहुना पडती देवलोकी. आता देवलोकी म्हटल्यानंतर आपण इथे संभ्रमात येणार. कोणत्या देवलोकी जाणार ते? हा, स्वर्गात. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करून तिकडे जाणार आणि ते संशयाची श्रेणी शेदू शकत नाही. किंवा स्वर्गाला गेलेला आहे तो ते आपल्या संप्रदायाचं, वारकरी संप्रदायाचं, आपण ज्या परंपरेचा पायी घेऊन चाललेलो आहे त्यांचं ते उद्दिष्ट नाही इंद्रलोक स्वर्गलोक, पण ते तिकडे जातात. पण त्याच्यात नंतर ते सांगतात बघा, हे असो, हे जे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्ध सांडाविया. 83 बघूया काय म्हणतात ते. तू यापैकी जी सात्विक श्रद्धा आहे तिचाच तू स्वीकार करावा आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या अहितकर विरुद्ध अशा ज्या दोन्ही राजस आणि तापस आहे त्याचा त्याग करावा. धनंजय या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना केली जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होणे काही मोठा असा बागुलबुवा नाही, हे कठीण नाही. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजय बागुल नो हे त्या कैवल्य ते. ह्या ओळी घेतलेल्या आपण 83 पण घ्यायला काय हरकत नाही. बघू एकदा 83चा अर्थ वाच साहेब तिकडे. जतन करावी प्रबुद्धा याच्यासाठी 83 घेऊया, है की नाही? 83 पण घ्यायची. हां, तर कुठपर्यंत? आणि बघा त्या श्रद्धेचा जर हे घेतला आणि आपण जर जो त्याप्रमाणे चाललाय काय एके मोल अपार. बघा त्या तयाची आचरती पाऊले पाहुणी सात्विका श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे. त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या मागे गरज परी श्रुती स्मृतीचा अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देते वडील जे हे तयाची आचरता पावले पाहुणी सात्विका श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले ऐसे होय. मग तो मनोनी आपुलिया परी शास्त्रे अनुष्ठिती कुसरी जाणे तयाचे श्रद्धाळू जो वरी तो मूर्खही तरे. मग तो मूर्ख असला त्याला जरी शास्त्रातलं काही कळत नाही तरी त्याने त्याच्या मागे चालायचं. आणि पहिल्या पण 1-2-3 ओळी घेतल्या होत्या त्यांच्या मागाने गेलो तर आपण तिथे पोचू शकतो अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये 1-2 ओळीचा दृष्टांत ड्रॉप केले असते तरी चालले असते. बघा एखादा मनुष्य दिव्यावरून दुसरा कोणी दिवा लावला किंवा एखाद्याने द्रव्य खर्च करून घर बांधले. हां 88 चालू 88 ठेवूया दिवाचं आहे ना. पहिल्याने दिवा लावला बघा 88ची ओळख जबरदस्त असणार आहे. बघा पै एकू दीपी लावी साय असे आणि का तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचीचे का. मग हा बघा त्या का एके मोल अपार वेचूनी केले धवळाकार तो सुरवाडूत वस्तीकर न भोगी काय असू द्या. चला हे असो जो तळे करी ते तयाचीच तृष्णाहारी
की सुआरासीची अन्य घरी येरानो हे ज्यांनी स्वयंपाक बनवला तेच एकटे खाणार, बाकीचे नाही का? बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीच गंगा एर समस्त काय जगा चोहोळ झाली. ओहळ आहे का बघा तिकडं, ओहळ आहे का? हा, ओहोळ आणि इथं चोहोळ झालेले. हा, मग ओहळ पाहिजे ना, चोहोळ नको ना. वाहळ करू का ओहळ करू? ओहळ पण चालू. ओहोळ 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 आहे ना. हा, ओ हो. श्लोक क्रमांक वाचूया आपण 5. जे लोक दंभ व अहंकार यांनी संयुक्त असलेले, काम राग आसक्ती व तत्प्रयुक्त बल यांनी युक्त असलेले, शास्त्राने ज्यांचे विधान केलेले नाही असे प्राण्यांना पीडा देणारे तप करतात. उलट गवयाच्या गाण्याच्या पूर्वी जसे त्याचे खाकरणे गाण्याचा आरंभ सुचवते, त्याप्रमाणे शास्त्राच्या नावाने खाकरणे म्हणजे जे खरोखर मनापासून आरंभ करण्याचे सुद्धा जाणत नाहीत, म्हणजे ज्यांना शास्त्र काय याची कल्पना सुद्धा नाही, हे असो. परंतु कोणी शास्त्रज्ञ आपल्या गावी येऊ लागला तर त्याला आपल्या गावाच्या शिवेलाही शिवू देत नाहीत, म्हणजे गावाला येऊ देत नाहीत. समजून घ्यायचं ते आमच्या बाबांचं कीर्तन ठेवा ना. आता हे इतर म्हणतील आमचे यांचे बाबाकडून हत्तीच्या कानातून आलेत का? हो, स्पेशल आहे त्यांची नियुक्ती, ती स्पेशल टीम आहे, हत्तीच्याच कानातून आलेली आहेत. तर त्यांची ठेवता का? ते म्हणणार नको 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 नको, ते नको, ते नको. म्हणजे हे कोणते लोक आहेत? हे अहंकारी, दांभिक आहे की नाही, आणि आसुरी, अज्ञानी. तसेच बघा, म्हणजे ज्यांना शास्त्र काय याची कल्पना सुद्धा नाही, हे असो. परंतु कोणी शास्त्रज्ञ आपल्या गावी येऊ लागला तर त्याला आपल्या गावाच्या शिवेलाही शिवू देत नाहीत, म्हणजे गावाला येऊ देत नाहीत. वडिलांच्या किती 93. ना शास्त्रेची निकीर नावे खाकरोणी नेनती जीवे, परी शास्त्रज्ञाही शिवे टेकोने देती. बघा, तसेच ही ओळ घ्यायची. 93. तसेच वडिलांचे स्नान संध्यादी क्रियात्मक आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद कानावर येईल म्हणून तिरस्कार दर्शक चुटक्या वाजवतात व त्यांचे शब्द देखील कानी पडू देत नाही. 94. वडिलांच्या क्रिया देखून वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती. उलट आपल्या शहाणपणाच्या घमिंडीने व द्रव्याच्या मदाने आपल्याच गर्वात असतात ते खरोखर पाखंड्यांच्या तपाचरणाचा अंगीकार करतात. बघा, शब्बास भाऊ, किती ओळ जबरदस्त आहे. काय याच्यातून सूचित केलेलं आहे? हे येऊन तर देत नाहीत कोणाला, चांगल्या लोकांना, आणि स्वतःच्या पैशाच्या याच्यावर अमुक तमुकच्या याच्यावर तिरस्कार करणार चांगल्या व्यक्तीचा, आणि अंगीकार कोणाचा करणार? खरोखर पाखंड्यांच्या तपचरणाचा अंगीकार करतात. काय चित्र स्पष्ट दाखवले की नाही? देखी वेखी परमार्थाला इतका ऊत आलेला आहे, आणि अडाणी लोक त्यांनाच स्वीकारणार. तुम्ही जीव काढा, कोणत्या गावात जा, आपल्या गावात जा, मी माझ्या गावाचं सांगतो, तुमच्या गावाचं सांगतो, ते ऐकणार आहेत, आहे की नाही? आणि आपण म्हणलं अरे असं करा असं करा, नाही, तेच करणार, कारण त्यांना चरबी जी असते. आता ती चरबी उतरणार त्यांची, पण त्याला वेळ जाणार निघून. 95 पण घ्यायचे. वडिलांच्या क्रिया आपुली नीचे आटोपे, धनित्वाचे नि दर्पे, पैशाला मस्ती आलेली, ऊत आलेले आहे. किती गेले तर चालेल, किती गेले तरी चालेल, पण तोच पाहिजे, है की नाही? आणि किती पैसे नाही घेतले तर चालेल, पैसे नको म्हटलं तरी आम्ही तो बाबा देतो, बिलकुल नको आम्हाला, आम्हाला चरविले, आम्ही पैसे खिशातले भरू, तुमचे पैसे नको आणि तुमचा बाबा नको, आहे का नाही? साचची पाखंडाची तपे आदरती. ह्या ओळी प्रत्येकाच्या गावाला प्रवचनाला बरे आहेत, है की नाही?
आपुल्या पुढिल्यांची अंगी घालून या कातिया रक्तमासा प्रणितया भरभरू. आपल्या व पुढे असलेल्या दुसऱ्या मनुष्याच्या अंगावर शस्त्राचे प्रहार करून त्याच्या रक्तमासांनी यज्ञपात्रे भरभरून ती प्रदीप्त अग्निकुंडात ओततात. चेड्यांना शुद्ध देवतांना आहुती देतात. नवस केलेल्या देवदेवतांना बालकाचे बळी देतात. शूद्र दैवतापासून वर प्राप्ती करून घेण्याकरता त्या श्रेष्ठ समजून आग्रहाच्या उत्कर्षाने आढ्यतेने 7 दिवस स्वतः अन्न सेवनाचा त्याग करून अनुष्ठाने करतात. कुठपर्यंत घ्यायचं होतं आपल्याला? 95 आहे की नाही. हे सुज्ञा अशा प्रकारे ते आपल्यास व दुसऱ्यास पीडा करणे रूपी बीज तमोगुणी अंतःकरण रूपी जमिनीत पेरतात आणि त्यापासून पुढे ते तमाचेच पीक पिकते. बघा एवढा किळस वाटतो आपल्याला, ह्या ओळी घ्यावा सुद्धा नाही वाटत. नको निवडून काढायला वेगळं काय, याच्याशी काही संबंध नाही आपला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिली? अडाणी लोक त्यांच्या आरी जाऊ नको, आपल्यासारखे नाहीत. आपण म्हणलो असतं चला, आमच्या गावचे एक बाबा आहेत, त्यांनी वेदेश्वरी ग्रंथ दिलेला आपल्याला. ते म्हटले मी पहिले ह्याच गोष्टीत घुसलो होतो, मला 4-5 मुली होत्या, मुलगा होईना, मग ह्या देवऋषीकडे जात्या, मग त्यांनी विद्या शिकवल्या आणि मी त्याच्यात मास्टर. मी कोणाला बुक्का लावला दत्त दिगंबरांचं नाव घेऊन का थोडंफार काय म्हणतात कावळ्याला बसायला, तर मला असं वाटायला लागलं. पण माझं परमभाग्य म्हटले जाता जाता ज्यांना नाम आणि प्रबोध भेटला. बघा ग्रंथ सगळे तत्वग्रंथ त्यांच्या घरात, बाकी कोणतेच नाही, कर्मकांडी ग्रंथ नाहीत, सगळं तत्वज्ञान. ते म्हणले एक मनुष्य मला भेटला वारकरी संप्रदायाचा, तो म्हटला तुम्ही ह्या विद्येत कशाला गेलेत, आणि त्या तुम्ही ह्या विद्येत जर गेले आणि ती जरी आत्मसात झाली, ती उद्या तुमच्यावर बुमरँग होऊन तुम्हाला सुद्धा संपवून टाकेल. म्हणून म्हणले मग माझा चेंज झाला ट्रॅक आणि मग मी इकडे आलो. असं वाचता त्यांची आपली काही ओळख नाही. पण मी मदनेबाबांच्या मुखातून ऐकलं वेदेश्वरी ग्रंथ वाचा, आणि आमच्या गावात तो चालू होता. म्हणून मी म्हणलं कोणाचा आहे, तर त्यांच्याकडे मिळाला, त्यांच्याकडून वाचायला आणला. बघा ते तो सेवा दारोवंटा, त्यांनी वाचायला दिला. तो का लवकर वाचून होतोय आणि तो का लवकर डोक्यात घुसतोय. 6 महिने झाले. म्हटलं लोकाचा ग्रंथ किती दिवस ठेवावा आपल्याकडं, तसा आपला विचार नाही. लोकाचा ग्रंथ आपल्याकडं राहिला काय, कुठं थप्पीला लागला, तो मला नंतर भेटला. आपले नलावडे साहेबांकडे होता, 2-3 दिवसांनी वर्षाने भेटला, परंतु आपल्याकडं त्यांना देऊन टाकला मी परत त्यांचा. परत 2-4 महिने ते घेऊन आले, म्हणले याचा उपयोग माझ्याकडे नाही होणार, तुमच्याकडे होईल, राहू द्या. आणि मग वाचता त्यांनी अनुग्रह प्रबोध स्थिती अशी केलेल्या सत्कर्म, जसं बाबा म्हणतात ना, शेण पडलं तरी माती घेऊन उठतं. तुम्ही आपण कोणत्याही चांगल्या भावनेने जर एखादी गोष्ट केली तर ती आपल्याला भेटते. मारुती बाबा भोर आहे की नाही. हे सुज्ञा अशा प्रकारे आपल्यास दुसऱ्यास पीडा करणेरूपी बीज तमोगुणी अंतकरण रूपी जमिनीत पेरतात आणि त्यापासून तेथे तमाचेच पीक पिकते. आपल्याला त्रास झाला चालेल आणि दुसऱ्याला पण झालाच पाहिजे. अर्जुना तुम्हाला माहिती आहे ना, आपल्यालाही त्रास झाला तर चालेल, दुसऱ्याला झाला पाहिजे. म्हणजे किती, म्हणजे अशी माणसं असतील का? आहेत. जुने कीर्तनकार बाबा सांगतात, एक माणूस अख्ख्या गावाशी भांडायचा आणि म्हणला आता या गावाला कामालाच लावतो म्हणला मी. तर लोक म्हणले तिकडं नदीला जाऊ नको, तिकडं वाघ आलेला आहे. म्हणला मी तिकडंच जाणार. का? तर म्हणलं मग तिकडे गेलो तुम्हाला वाघ खाणार. म्हणलं मला माहिती आहे. का? मग वाघाने मला खाल्लं की वाघाच्या तोंडाला नराचं रक्त लागेल आणि मग तो पिसळल्यानंतर एकेकाचा पाडचा पाडेल. म्हणजे किती हुशार असेल बघा. अशी माणसं असतील का नाही? 100% आहेत अशी. त्याशिवाय ते कीर्तनकार बाबा त्यांचा अभ्यास बरोबर आहे, ते चुकीचा नाही, त्यांचा बरोबर अभ्यास आहे की नाही. अर्जुना, ज्या मनुष्यास स्वतः बाहुबलाने पोहता येत नाही आणि जो नावेचाही आश्रय करीत नाही, तो समुद्रात गेला असता त्याची जी दयनीय स्थिती होते, किंवा जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व जो लाथेने काढा लवंडून देतो, तो रोगी जसा जीवापासून वेगळा होतो म्हणजे मरतो, अथवा डोळस मनुष्याचा कंटाळा करून त्याच्या द्वेषाने आणि साधारण असलेले आपले डोळे काढून टाकतो, त्या एकाएकी झालेल्या आंधळ्या मनुष्यास
जसे त्याच्या माझघरातच पडून राहावे लागते तशी असुराची स्थिती होते, कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात व त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा अविवेकाने धावतात. 3 कडून घ्यायचे आपल्याला 100 पासून पाहूया पुन्हा 100 पासून. बाहू अगा आत्म परपिडा बीज तम क्षेत्री सुहाडा पेरती मग पुढा तेचे पिके बाहू नाही आपुलिया आणि नावेतही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे. 100 घ्यायची. का वैद्याचे करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिवाळा सवता होय. 1 ही पण जिव्हाळा आमच्याकडे जिव्हाळा आहे, विवाळा आहे का? असुराची बघा काय ओळ होते 100च्या पुढे. किंवा रोगी वैद्याचा द्वेष करतो, जो लाथेने काढा लवंडून देतो तो रोगी जीवापासून वेगळा होतो. काय तुमच्याकडे म्हणले? जीववळा विवळा नाही, इथं जीवापासून हे बरोबर आहे. मग जीवापासून वेगळा होतो, जिव्हाळा विवळतो. हा जेवी विवळतो. बघू आपण नंतर, याच्यावर मार्किंग करून ठेवतो नंतर. काय तिकडे विवळा आहे का? विव्हाळा. म्हणजे तो मरतो पण त्याच्यापासून बाजूला होत नाही. तो बघा अर्थ काय दिलेला आहे. लाथे तो रोगी जसा जीवापासून वेगळा होतो म्हणजे मरतो, सवता होय जिव्हाळा. चला 1 पण घ्यायची. नाना हा अर्थ सांगा काका. हा यातनापासून, यातनांपासून विव्हळा. विव्हळा वलहा बरोबर. विलहाळा विव्हळा. इथं काय झालं होता? जिव्हाळा झालता, वीचा ऐवजी जी झालता. ती पण घ्यायची. त्याच्यानंतर 2 नंबर. अथवा डोळस मनुष्याचा कंटाळा करून त्याच्या द्वेषाने. अथवा नाना पडी कराचेनी सळे काढी आपुले डोळे जे ते वनवासा आंधळे जैसे टाके. बस झाले, 2 बस झाले, 1 बस झालाय ना साहेब. तशी असुराची स्थिती होती, कारण शास्त्रात सांगितलेली निंदा. 3 नंबर काय आहे? तैसे तया असुरा होय निंदुनी शास्त्राची सोय सैंग धावता ती मोहे आडवी जे का. 3 घ्यायची. किती घ्यायची? 100, 1 आणि 3. कामाच्या अति होऊन तशी त्या असुराची स्थिती होते, कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची निंदा करतात व त्यामुळे मोहरूपी अरण्यात तैसे ते असुरा बस त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा अविवेकाने धावतात. कामाच्या अधीन होऊन तो काम जे करविल ते त्याच्या अनुरोधानेच आचरण करतात. क्रोधाच्या अधीन होऊन तो काम जे करविल ते त्याच्या अनुरोधानेच आचरण करतात. क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करण्यास लावीन त्याचा वध करतात. बहुत काय सांगावे मला दुःखात्मक दगडात पुरतात. बघा, कोणाला काम करवी ती करती, क्रोध मारावी ते मारती, किंबोना माते पुरती दुःखाच्या गुंडा. बघा 4 नंबर. देव म्हणतात मला नेऊन गाडतो. बरोबर ना? अर्थ काय त्याचा? माते म्हणजे मलाच आहे ना. चार नंबर घ्यायची. देवाची कंडिशन काढतात तर इतरांची काय करणार? देवाची म्हणजे स्वात्म्याची कंडिशन अशी करतात, स्वतःचं लॉस करून घेतात. आता देव दुःखात्मक दगडाने पुरला जाईल का? न शस्त्राने कापला जात नाही, अग्नी जाळू शकत. पण असं होतं कारण पुनरपी जनरम पुनरपी मनरम त्या मरणम त्याच्यामध्ये तो अटकला जातो. त्याला त्रास नाही होत तरी सुद्धा त्याला त्रास होतो.
बाळाला झालेला त्रास आईला होतो, तद्वत त्या आत्म्याला सुद्धा आत्म्याचा जो तळतळाट म्हणतात ना तो पण वैतागला जातो, अशा प्रकारचं. श्लोक क्रमांक 6 वाजते. अविवेकी शरीरातील इंद्रिय समुदायात आणि शरीरात असलेल्या मलाच कृश करणारे त्यांना आसुर निश्चयाने जाण. बघा, शरीरात असलेल्या मलाच कृश करणारे, बघा पुढे पण तशीच ओळ येणार आहे आता त्याला जोडणार. ते आपल्या व दुसऱ्याच्या शरीरात जे जे काही दुःख देतात ते ते सर्व दुःख सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मज आत्म्यालाच होत असते. 5 नंबर घ्यायची. त्याच्या अगोदर किती घ्यायची सांगितली? 103. 103 नाही सांगितली, हा 103 सांगितले आणि 104 पण सांगितले. हां, तुम्ही पण लक्ष द्या. हे पहा, पाप्यांना वाचेच्या पदरानेही स्पर्श करू नये. पहा त्यांचं काय बोलायचं, वाचेच्या पदराने त्यांचं नाव सुद्धा आपल्या मुखात नाही आले पाहिजे. हे पहा, अशा पाप्यांना वाचेच्या पदरानेही स्पर्श करू नये, त्यांचे नामग्रहणही करू नये, पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगणे भाग पडते. बघा पुढे सांगणार, घाण ती साफ करण्यासाठी हात लावला पाहिजे. मनुष्य मेलाय, तो जर घरात ठेवला तर रोगराई होईल, म्हणून त्याला धरून पेटवायसाठी हात लावला पाहिजे. 5 पण घ्यायचे हा बाबा. पै वाचेचेनी पालवे, पापिया तया नातळावे, परी पडिले सांगावे त्याजावया. का सांगतोय मी? माऊली म्हणतात मला सुद्धा आवडत नाही यांचं नाव, पण त्यांना ड्रॉप करण्यासाठी सांगायला लागतंय, है की नाही. प्रेतास स्पर्श करू नये, पण प्रेत बाहेर काढण्याकरता त्या स्पर्श करावा लागतो. किंवा अंत्यजाबरोबर भाषण करू नये, तरी पण दूर हो म्हणून 2 शब्द त्याला बोलावे लागतात. पार काय सांगावे? विष्ठेला हात लावू नये, पण शौचाच्या वेळी विष्ठा ही हातानेच धुवून काढावी लागते. आता ही ओळ मला घ्यावी वाटली, पण का नाही घेणार याचं मला कारण सांगायचे. तुम्ही प्रेताला स्पर्श करू नये, पण प्रेत बाहेर काढण्याकरता त्या स्पर्श करावा लागतो. किंवा अंत्यजाबरोबर संभाषण करू नये, तरी पण दूर हो म्हणून 2 शब्द त्याला बोलावे लागतात. फार काय सांगावे? विष्ठेला हात लावू नये, पण शौचाच्या वेळी विष्ठाही हातानेच धुवून काढावी लागते. ही ओळ घ्यावीशी वाटते, पण का नाही घ्यायची? नाही घ्यायची आपल्याला, पण घेण्यासारखी. का नाही घ्यायची? कोण सांगते सांगा? 7 नंबर ओळ म्हणून दाखवतो, मग आलं लक्षात तर अजून येईल. प्रेत बाहेरी घालीजे का अंतेजू संभाषणी तेजीजे, हे आसो हाते क्षाळीजे कश्मलाते. हां, कारण बाहेर कायदा असा आहे, अंत्यज हा शब्द सुद्धा नाही बोलायचा. अजून दुसरा बोलून दाखवू का? अजून नाही बोलायचा म्हणजे मी जाईल पकडून. एका ठिकाणी आपण गेलो तिथं त्यांनी बाहेरून लगेच खाली लिहिलं होतं, असे कोणतेही शब्द कीर्तनात बोलू नये. आणि आल्यावर मला पहिला कार्यक्रम पत्रिका दिली आणि एवढी टीप वाचा म्हटले. एकदा आम्ही अडचणीत आलेलो आहोत सप्तमंडळवाले म्हटले, आहे की नाही, म्हणून ही ओळ नाही घ्यायची. आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यात माऊलीसुद्धा फिट ड्रॉप करण्यासाठी बसलेले, ते माऊलींना पण यामुळे स्वीकारत नाही. माऊलींनी त्यावेळेची वस्तुस्थिती सांगितलेली आहे. नाहीतर अंत्यजा अधिक योनी तरल्या हरी भजने, तयाचे पुराणे बाट झाली. ते चोखा मेळा बंका त्यांना जवळ घेऊन बसायचे, जेवायला बसायला वगैरे फिरायला जायचे. त्यावेळेला किती स्पृश्य अस्पृश्यता होती त्यावेळेला, 750 वर्षापूर्वी, पण ती नव्हती त्यांच्या डोक्यामध्ये. पण हे जे त्यावेळेचं जगत राहणारी राहटी पाहून त्यांनी सांगितलं का ते जसं आहे तसं हे करावं लागतं. पण एवढ्या शब्दांमुळं माऊलींना सुद्धाच ड्रॉप केलं. ज्यांनी माऊलींना ड्रॉप केलं म्हणजे बघा, त्याच्यावर जास्त संभाषण करणे बरोबर नाही. पण अज्ञान तमोगुण, त्यामुळे, कारण पूर्ण डोळसपणा नाही ना. आणि ते कोणाचं आहे असू शकतो. आपलं महत् भाग्य आहे, आपलं महत् भाग्य आहे. आपल्याला कमीत कमी तेवढी तरी जाणीव आली की ज्ञान काहीतरी आहे आणि त्याच्या पाठीमागे धावलं पाहिजे. आणि ही सगळी कृपा त्या ईश्वराची, त्या संतांची, नाही तर आपल्याला काहीच माहीत नाही. हे वाक्यसुद्धा आपण कधीच विचार करू शकत नाही. जरी आपण कीर्तनात सांगितलं पाणी पिना छान के,
गुरु करना पहिचान के. आता हे कोणी केले? आपण तसे केले काय? आपण पाणी पिणं छान की तसे बाबाला असं चेक करून घेतले का? ते अकस्मात सहज ब्रह्मरसाचे पारणे तसं झालं आपल्याला सुद्धा. या ठिकाणी फक्त शुद्धीच्या इच्छेच्या निमित्ताने त्यांना स्पर्श केल्यामुळे तो स्पर्श दोषकारक मानता येत नाही. मी जरी त्यांचं बोलू नये म्हणतात, मुखात नाम सुद्धा नाही आलं पाहिजे अशा लोकांचं, पण मी जरी बोललो असलो तर शुद्धीसाठी बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं काही पाप लागणार नाही. या ठिकाणी फक्त शुद्धीच्या इच्छेच्या निमित्ताने त्यांना स्पर्श केल्यामुळे तो स्पर्श दोषकारक मानता येत नाही. तसा त्या पापी आसुरी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांचीही संगलक्षणे सांगितली खरी. 8. ते तर शुद्धीची आशा तो लेपून मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादू. हा अनुवाद जो केला तो त्यांना त्यागण्यासाठी आहे. तरी पण अर्जुना त्या आसुरी लोकांना जेव्हा पाहशील तेव्हा तू माझे स्मरण कर हो, कारण त्या पाप क्षालनार्थ याशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही, उपयोगी पडणार नाही. 9 नंबर बघा. तरी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानले ना. 9 आणि कोणती घेतली होती? 4. हा अशा जुळती बघा. 4ला 9 जुळती. कामू करवी ते करती, क्रोधू मारावी ते मारिती, किंबहुना माते पुरती दुःखाच्या गुंडा. त्याच्या पुढे कोणती घ्यायची होतं आपण म्हणलो? तरी अर्जुना तू तया ते देखसी ते स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. आता अशी जरी काही चूक झाली, याच्यातून काहीही चूक झाली तरी आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला काय कारण आहे? फक्त नामस्मरण. ते तिकडं काशीला जाऊन कोणतं करतात क्रिया ती? ते घरात काय वाईट घडलं का म्हणतात? कोणतं नारायण बळी का काय? नागबळी. नारायण नागबळी करायची गरज नाही, ज्याला नाम आहे त्याला. आणि जर पैसे असतील ते करायला काय हरकत नाही, ब्राह्मणाला तेवढं दान होईल तुमच्या. कोण आपण तशी काही गोडी गुलाबी देणार नाही, आहे का नाही? तरी पण अर्जुना त्या आसुरी लोकांना जेव्हा पाहशील तेव्हा तू माझे स्मरण कर हो, कारण त्या पाप क्षालनार्थ याशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही, उपयोगी पडणार नाही. दुसरं कोणतंही जरी कर्म केलं तर त्याच्यातून नील होणार नाही, पण माझं नामस्मरण केलं तर. म्हणून जी सात्विक 9 घ्यायची हा बाबा, तर का बाबा? म्हणून 4, 5 पण बोललो होतो का? बरोबर. वाचेनी पालवे पापुला परवा दे, दुःख दे तिजे जे काही मज आत्म्या येतुल आणि होय शिणू. हां बरोबर. तरी त्यांना तू पाहिलं तर लगेच ते त्या देवाला त्रास देतं, तर आपलं काय म्हणून तू त्यांचं नामस्मरण माझं कर म्हणजे मग सुटशील. म्हणून जी 9 घेतली ना. म्हणून जी सात्विक श्रद्धा आहे तीच एकमेव वरचेवर सर्व प्रकारे चांगली जतन करावी. 110 बघू. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावे निकी सर्वापरी. 110 निकी सर्वापूर्वी सर्वापरी आणि जतन करावी पुढती. 110 दुसरे असे की ज्या योगाने सात्विक संबंधाचे श्रद्धावृत्तीचे पोषण व वाढ होईल तशी संगती धरावी, आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सत्वाचाच उत्कर्ष होईल तोच आहार सेवन करावा. कुठे सांगितलंय हे? मांसाहार करायचं नाही, काय नाही, इथं सांगितलेलं आहे का नाही? तरी धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. बघा कोणाची संगत करायची, काय खायचं का जेणेकरून आपला सात्विक वृत्ती वाढेल अशा लोकांची संगती आणि असा आहार घ्यायचा. बघा वाक्य. तरी धरावी तैसा संगू जेणे पोखे सात्विकतेला पोषकता असेल त्याचाच सांगू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. आणि खाणं पण काय घ्यायचं? 111 पण घ्यायची. वास्तविक असे पहा, स्वभाववृद्धी होण्यास, स्वभाव बनण्यास आहारा वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही. आपण काय म्हणतो, जसं अन्न खातो तसं माणसाचं मन होत आहे ना, त्याप्रमाणे एरवी तरी पाहे स्वभाववृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळ हेतू. 12 घ्यायची. वीर अर्जुना
तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध शुद्धीवर आलेला मनुष्य जेव्हा मद्याचे सेवन करतो तेव्हा तो तत्क्षणी उन्मत्त होऊन राहतो, किंवा जो मनुष्य नेहमी आपल्या मनास हवे ते अन्न खातो त्या अन्नाच्या स्वभावानुसार वात व कफ यांनी व्यापला जातो, किंवा एखाद्यास ज्वर झाला असता ते दुधाधिक त्यास ताप कमी करून शांत करतील काय? अथवा ज्याप्रमाणे आता अमृत आहे का नाही, ज्याप्रमाणे बघा ताप झालेल्या माणसाला दूध दिलं तर चालेल ना, हे पा दूध पवित्र आणि गोड नाही, आता तेच दूध कसं होणार? विष होणार. अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता ते मरणास टाळते, किंवा विषयाचे सेवन केले असता ते आपल्यासारखे करते, मारते, मृत्यू प्राप्त होतो. 15 काय? ना तरी अमृत जयापरी घेतल्या मरण वारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष. घ्यायची का ही ओळ? मागच्या 9ला बघू बरं जुडती का आपण? मागच्या कितीला? 12ला. एरवी स्वभाववृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळ हेतू, किंवा अजून त्यांनी सांगितलेलं तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. त्याला जुळतोय का हा? तरी अमृत जया परी घेतल्या मरणवारी का आपुलिया ऐसे करी विष जैसे. 15 घ्यायचा. त्याप्रमाणे जसा अन्न आहार भक्षण करावा तसाच आपल्या शरीरातील रक्त मांस अधिक धातूचा आकार बनतो, आणि त्या धातूप्रमाणे अंतर्भाव अंतकरणाचा स्वभावही अधिक अधिक पोचला जातो. जसे भांडे तापल्यामुळे आतले पाणीही तापते, तशी धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती होत असते. म्हणून सात्विक अन्नरसाचे सेवन केले असता सत्वाची व सात्विक भावाची वाढ होत असते, आणि इतर रसामुळे राजस व तामस भावाची उत्पत्ती व वाढ होत असते. तेव्हा सात्विक आहार कोणता आणि राजस तामस या आहाराचे काय स्वरूप आहे ते मी सांगतो, तर त्याचे आदराने श्रवण कर. श्लोक क्रमांक 7 वाचतोय. आणि तसाच सर्वांचा आहारही 3 प्रकारचा प्रिय होतो. यज्ञ तपश्चर्या त्याचप्रमाणे दान त्रिविध असते, त्याचा हा भेद ऐक. बघा श्रद्धा 3 प्रकारच्या, त्यामुळे आहार सुद्धा 3 प्रकारचे, त्यामुळं 3 प्रकारचे यज्ञ सुद्धा आहेत त्यांचे, आणि 3 प्रकारच्या तपश्चर्या पण आहेत, आणि दान सुद्धा कसं आहे 3 प्रकारचं. आता बघा किती वाढलं. आणि आता ओव्यांचा अर्थ वाचतो. आणि सरसकट अन्नाचे एकदम 3 प्रकार कसे झाले तेही अर्जुना आता स्पष्ट सांगतो. हे बघ, तरी जेवणाराच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते, आणि या विश्वात जेवणारा तर त्रिगुणाचा दास झालेला आहे, कारण तो जीव कर्ता व भोगता आहे. तो स्वभावतःच 3 गुणांच्या अनुरोधाने 3 प्रकारचा होऊन चित्तवृत्ती धारण करून 3 प्रकारची कर्मे करतो. तरी जेवणाराची रुची निष्पत्ती की बोनियासी आणि जेविता तव गुणाची दासी. अर्थ त्याच्यात नसताना सुद्धा त्यांनी 3 प्रकारचं झालेलं आहे ते म्हणले. जाऊ द्या चला. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे, यज्ञही 3 प्रकारचे आहेत, तप व दानही 3 प्रकारचे आहेत, आणि व्यापारही 3 प्रकारचे आहेत. परंतु प्रथम तुला हे जे आहाराचे लक्षण सांगतो म्हणून म्हटले ते चांगले स्पष्ट करून सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 8 वाचतोय. आयुष्य, मानस बल, शरीर बल, आरोग्य, सुख व प्रीती यांना वाढवणारे रसयुक्त स्नेहयुक्त देहात परिणाम रूपाने चिरकाल राहणारे हृदयाला प्रिय वाटणारे असे आहार सात्विक लोकांना प्रिय असतात. तर जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. आता तुम्हाला याच्यातलं एक बारकावा तुम्ही सांगायचं आहे. तर जेव्हा दैवयोगाने भोगता तो जीव जो सात्विक गुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. पुन्हा वाचून दाखवतो. तर जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. काय याच्यामध्ये विशेष आहे?
हम्म हम्म बदला तुपातलं अन्न काय म्हणले? हा, पुन्हा एकदा वाचून दाखवतो. जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विषय आवड वाढलेली असते. गोड, करेक्ट. हा, बोला. हा, कोण बोललं? तुम्ही बोलले? हा, कोण बोललं? मामी बोलल्या. काय बोलल्या मामी? दैवयोगाने कोणालाही जरी आपल्याला सात्विकता वाढली ती आपल्या बळाने वाढलेली, हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि खाणाराला विशेष आवड असते असं वाटेल आपल्याला, ते नाही याच्यामध्ये. दैवयोगाने इकडं वाक्य आहे का? हा, तरी सत्वगुणाकडे जे दैव भोगता पडे. सत्वगुणाकडे कोण जातो? दैवाने. तुमचं मागचं कर्म तुम्ही बरोबर वर बसलेले. यांनी झटकन उत्तर दिलं होतं एकदम. जेव्हा दैवयोगाने भोगता तो जीव सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो. आपला वर देवाची कृपा झाली म्हणून आपण ज्ञानेश्वरीला येतोय. आपल्या मनाने आपण येत नाही. तो सत्वगुण किंवा देव. आजचं बघा तसंच भेटलं होतं. कोणाचं चोरलंय काय माहिती? तुमचं चोरलंय ना. हा, आपल्याला वाटतं देव आपल्या आवडता. आपण देवाचे केव्हा आवडते होऊ? की जेव्हा भक्ती करू, तेव्हा नाही देवाचे आपण आवडते होत. आपण देवाचे आवडते आहोत म्हणून आपण भक्ती करतो. नाहीतर आपण भक्ती केली नसती, आपण देवाचे आवडते नसतो, तो कुठेतरी सैरावैरा फिरत राहिलो असतो, है की नाही. तर जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. जे पदार्थ स्वतःच उत्तम मधुर रसाने युक्त असतात ते स्वभावतःच गोड असतात. ते स्वतः अति स्निग्ध व चांगले परिपक्व झालेले असतात. कोण? अन्न. त्याला आवडतं तो का? त्याची ती सत्वगुणाची ती भूक आहे. जे आकाराने फार मोठे व बेढब नसतात. स्पर्श पाहता हातास अतिशय मऊ लागतात. असे कोणते पदार्थ आहेत? आणि जिभेवर ठेवले असता लवकर विरघळणारे रुचकर. म्हणजे आपल्या ओतूरचे काय असतात? पेढे असतात, आहे की नाही. व स्वादिष्ट असतात, आहे की नाही. जे रसाने पूर्ण आणि ते तो इथपर्यंत येतोपर्यंत खात असतो, आहे की नाही. जे रसाने पूर्ण भरलेले असून रस निघण्यासही बाहेरून कठीण नसतात, सहज. जसे हा गुलाबजाम. गुलाबजाम आहे का नाही. रसगुल्ला. जे रसाने पूर्ण भरलेले असून रस निघण्यासही बाहेर कठीण नसतात. म्हणजे आंब्याची कुळीची कशी धुवून काढावं लागते तसे नसतात. पाणीदार असून विस्तवाच्या उष्णता पूर्ण आचीने सुटलेली म्हणजे जागजागी काळी झालेली नसतात. श्री गुरुच्या मुखातील बघा कुठे काय टाकलं माऊंनी बघा. श्री गुरुच्या मुखातील महावाक्यातील अक्षरे जरी दिसण्यात थोडी असली तरी त्याचा परिणाम जसा मोठा फार चांगला होतो. त्याप्रमाणे जे पदार्थ दिसण्यात थोडे असतात पण ते खाल्ले असताही त्यापासून अपार तृप्ती होते. 29 अंगे साने परिणामी थोर जैसे गुरुमुखीचे अक्षर तैसे अल्पी जीही अपार तृप्ती राही. असू द्या. आणि जे खाते वेळेस तोंडास गोड लागतात तसेच ते परिणामीही गोड हितकर असतात. अशा अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती वाढत असते. याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणारा सात्विक आहार उपयुक्त गुण असलेल्या लक्षणाचा असतो. अशा पदार्थाच्या सेवनापासून आयुष्याचे बल नित्य नवे वाढते. अशा सात्विक रस आहाररूपी मेघाची जो देहावर वृष्टी होते तो आयुष्यरूप नदी दिवसेंदिवस अधिकच वाढत जाते. ब्राह्मण लोकांचा अर्थ असा आहे. त्यांना बघा देवाने त्याच ठिकाणी पाठवले ना, आहे की नाही. हे सुबुद्धिमंता, ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होण्यास सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचे रक्षण करण्यास हाच आहार योग्य कारण साधन आहे. आणि शरीरास व मनास सामर्थ्य पूर्ण होणारा त्याची वाढ करणारा असा हाच आहार आहे. व तसा आहार असेल
तर मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव कोठून होणार? हा सात्विक अन्न आहार जेव्हा सेवन केला जातो तेव्हाच शरीराचे आरोग्य भोगण्याचे भाग्य उदयास आले असे समजावे आणि मग त्यामुळे सर्व घेण्या देण्याच्या व्यवहाराचा विस्तार सुखमय होतो. हे असो फार काय तर याची आनंदाबरोबर मैत्री होऊन शक्य वाढते आणि सुखाचे घेणे देणे निके ओवाया येणे हे असो वाढे साजने आनंदेसी. याप्रमाणे हा सात्विक आहार चांगला परिणामास पावला तर थोर लाभ असून तो आत मनाला व बाहेर शरीराला असा अंतर्बाह्य सुखकर होतो. आता राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर प्रीती असते हे तुला प्रसंगानुसार स्पष्ट सांगतो. याच्यात बसतो की काय आपण काय माहिती. श्लोक क्रमांक 9. आम्ल, लवण, कटू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, निरस व दाहक तोंडाची आग करणारे असे व दुःख, शोक आणि रोग देणारे आहार राजस प्रकृतीच्या मनुष्याला आवडतात. तर फक्त मारकपणाचे बाबतीत मात्र उणे बाकीचे काळकूट विषाच्या बरोबरीचेच कडू असते किंवा चुन्याहूनही दाहक असून जे आंबट असते. कणिक भिजण्यात जितके पाणी लागते तितके त्यात मीठ घालतो आणि अवांतरही खारट जिन्नस त्यास तितक्याच प्रमाणात मिसळतो. असे अतिशय खारट पदार्थ त्या राजस म्हणजे रजोगुणी मनुष्यास आवडतात आणि ऊन म्हणून जितके कडक पदार्थ खातो की त्या रूपाने तो केवळ अग्नीच तोंडाने गिळतो असे वाटते. त्या कडक पदार्थातून इतक्या वाफा निघतात की त्याच्या टोकावर जणू काही दिव्याची वातही लावली असता तेही पेटेल असे ऊन पदार्थ तो रजोगुणी मनुष्य खावयास मागतो. भयंकर वावटळीला मागे सारीन असे किंवा पहारीच्या टोकाप्रमाणे रुपणारे प्रहार करणारे असे झणझणीत तिखट पदार्थ तो खातो की ज्या योगाने जखम न पडता घावाविना शस्त्राप्रमाणे वेदना होतात आणि राखेहून वृक्ष व अंतर्बाह्य कोरडे असलेले असे जे तोंडी लावणे असते ते त्याला फार आवडते. जो पदार्थ खातेवेळी एकमेकावर दात आदळतील असे व इतके कठीण पदार्थ तोंडात घेताना खातेवेळी त्याला फार आनंद होऊ लागतो. शेजारच्याला बी आवाज येतो कुडुम कुडुम. अगोदरच मूळचेच झणझणीत असून त्यात त्यांना आणखी मोहरी लावून त्यांचे अनेक प्रकार करतात. मग काय विचारता प्रश्नचिन्ह. त्याचे सेवन केले असता नाकात तोंडातून झिंझिण्या व वाफा येतात. त्यावेळेला तो सर्दी निघून जाईल. आपल्या हिशोबाने घ्यायचं. तर हे तर राहू द्या, पण जे अग्नीला गप्प बैस म्हणून मागे सारते असे रायते रजोगुणी मनुष्याच प्राणापेक्षाही विशेष आवडते. अशा प्रकारे ज्याचे तोंडास पुरेसे न होऊन म्हणजे काही खाल्ल्याने ज्याची तृप्ती होत नाही असा जिभेने वेडा केलेला रजोगुणी मनुष्य जणू काय अन्नाच्या निमित्ताने धगधगीत पेटलेला अग्नीच पोटात घालतो. त्याप्रमाणे लवंगा व सुंठ खाऊन त्यामुळे भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर बेचैन होऊन गडबडा लोळतो व तोंडापासून पाण्याचे भांडे एकीकडे ठेवीत नाही. तर हे अन्न म्हणजे अन्न सेवन केले नसून त्या रूपाने त्या रजोगुणी मनुष्याने व्याधिरूप निवांत निजलेले सर्प जागे करण्याकरता पोटात उत्तेजक कैफच घातला आहे. त्याबरोबर एकमेकाच्या स्पर्धेने रोग एकदम उठतात. अशा रीतीने राजस अन्नापासून केवळ दुःख फळ मिळत असते. हे धनुर्धरा याप्रमाणे एवढे बघा किती अनपढ असणार म्हणजे किती आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. हे धनुर्धरा याप्रमाणे आपण एवढे अनपढ आहोत. हे धनुर्धरा याप्रमाणे राजस आहाराचे अन्नाचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला.
आता तमोगुणी मनुष्यास जो आहार आवडतो तोही तुला सांगतो. कदाचित तुम्हाला त्याची किळस येईल, पण चिळस घेऊ नका हो. पहिली किळस येईल पण चिळस घेऊ नका हो. तर कुजलेले व उष्ट अन्न खाताना त्यापासून अहित होईल असे त्याच्या मनातही येत नाही. याप्रमाणे ज्याप्रमाणे म्हैस आंबोण खाते तसे तोही खात असतो. श्लोक क्रमांक 10. अर्धे शिजलेले, रसरहित, दुर्गंधयुक्त, शिळे आणि जे उचिष्ट, त्याचप्रमाणे यज्ञाला अयोग्य भोजन अन्न ते तामस लोकांना प्रिय असते. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा तो दिवस गेल्यानंतर दुसरे दिवशी खाण्याची तामस मनुष्यास अतिप्रीती असते. फ्रीजमध्ये असेल तर चालते. हां, ब्रॅकेट बरोबर. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाण्याची तामस मनुष्याला अतिप्रीती असते. किंवा अर्धवट शिजवलेले, कच्चे अथवा पार करपून जणू केवळ राखुंडी झालेले, तसे ज्याच्यापासून रस पार निघून गेला आहे असेही अन्न तो खातो. जे अन्न पूर्ण पक्क झालेले असते व ज्यात रसभरितपणा व गोडी आलेली असते त्या अन्नाला तामस मनुष्य आपल्या अनुभव दृष्टीने अन्न असे मुळीच मानित नाही. जे चांगले आहे त्याला तो चांगलं म्हणत नाही. हे काय खातं ते असे असूनही जर उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग प्राप्त झाला तर वाघाप्रमाणे ते अन्न तसेच ठेवून त्यास तो वास घेऊन नासेपर्यंत राहतो. म्हणजे ते अन्न खात नाही, मग ते नासल्यावर तो खाणार. किंवा ज्या अन्नाला तयार होऊन बहुत दिवस झाले आहेत असा ज्याचा रुचकरपणा नाहीसा झालेला आहे व जे वाळून कोरडे झालेले किंवा सडलेले आहे अथवा सुते किंवा त्यास बारीक जंतू पडलेले असोत आणि तेही घाण अन्न मुलाबाळाच्या हातांनी चिखलाप्रमाणे चिवडलेले व जणू त्याची राड करतो अथवा बायको इतर मंडळी बरोबर घेऊन गोताबीत करतो, म्हणजे सर्वजण मिळून एकाच ताटात खातो. अशा प्रकारचे घाणेरडेपणाने जेव्हा तो अन्न खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केलेसे होते, परंतु एवढ्यानेही त्या पाप्याची तृप्ती होत नाही. मग चमत्कार पहा की ज्या सदोष व वाईट पदार्थावर शास्त्रनिषेधाचा शिंतोडा शिक्का पडून जे सेवन करण्यास त्याज्य ठरले आहेत त्या अपेयाचे पान करण्याची, अभक्षभक्षण करण्याची त्या तामसी मनुष्याकडून अतिशय हाव उत्कट इच्छा वाढवली जाते. वीरा अर्जुना, अशा प्रकारे त्या जेवणाऱ्या तामस मनुष्याची असले पदार्थ खाण्याची जी आवड असते ती आवडीचे फळ त्यास दुसऱ्या क्षणी नव्हे तर तत्क्षणी मिळते. 63 बघूया. तया अपेयाच्या पाणी अखाद्याच्या भोजनी वाढविजे उतांनी तामसे तेने. 63 असू द्या. कारण ज्यावेळी त्याचे तोंड या अपवित्र पदार्थास सेवन करण्याच्या निमित्ताने शिवते त्यावेळेस तो पापास पात्र झालेला असतो. मग याशिवाय जे तो जेवतो ती खरोखरच जेवण्याची पद्धत म्हणू नये, तर ते जेवण म्हणजे पोट भरण्याची जणू दुःख यातनाच होय असे समजावे. शिरच्छेद केल्यापासून काय होते किंवा अग्नीत प्रवेश केला असता त्याचा कसा काय परिणाम होतो या गोष्टीचा प्रत्यक्ष हा अनुभव घ्यावा लागतो. पण पहा, तसलेही परिणाम तो तमोगुणी मनुष्य सहनच करतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण वा तशी जरुरी नाही. कारण तामस अन्न सेवनात होणारे अतीव दुःख हाच त्याचा खरा द्रष्ट परिणाम. आता यापुढे आहाराप्रमाणेची यज्ञही 3 प्रकारचे आहेत. ऐक तर, सुकीर्ती वनामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, त्या तिहीमधील सात्विक यज्ञाचे लक्षण पहिला प्रथम सांगतो, ते ऐक. आहे वेळ आपल्याकडे.
श्लोक क्रमांक 11. फलाची आकांक्षा न करणाऱ्या लोकांकडून जो शास्त्राच्या विधीने प्राप्त झालेला यज्ञ मला आवश्यक यज्ञ करावयास पाहिजे असे मनाचे समाधान करून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म एका प्रिय प्रति वाचून अन्य विषयी काम वाढू देत नाही किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्नच करीत नाही अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध राहिला, त्याप्रमाणे जे आपल्या हिताकरता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने कर्तेपणाचा अहंकार मुळीच उर्वरित राहू देत नाही. जसे पाणी झाडाच्या मुळाजवळ पोहोचल्यावर मागे सरते परते मागे सरणे परतणे जाणत नाही, तर त्यास मिळून तेथे मुरून त्याचे पोषणच करते, तसे जे मनाने व देहाने यज्ञ निश्चयात व यज्ञ करण्यात निमग्न होतात परंतु त्यापासून कसल्याही फलाची इच्छा करीत नाही. नाना सिंधू ठाकोनी गंगा पुढारा न करी चिरिगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला. ही बात तर ओळ घेतलेली आपण नाही ना, ठीक आहे बघू पुढे. फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टीविषयी विरक्त आसक्ती रहित होऊन जे सर्वांग परिपूर्ण अशा यज्ञाचे अनुष्ठान करतात परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर त्यात आपले स्वरूप जसे आपल्याच डोळ्यांनी पाहिले जाते किंवा काळोखात तळहातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ पाहिले जाते अथवा सूर्य उगवल्यावर त्यामुळे आपणास जाण्याचा मार्ग जसा आपल्या दृष्टीत स्पष्ट भरतो तसा वेदात सांगितल्या मार्गावर विश्वास ठेवून जे त्याच्या साह्याने निश्चय करून ती कुंडे मंडप वेदी व याशिवाय लागणारी यज्ञाची सर्व विपुल सामुग्री याची अशा रीतीने जमवाजमव करतात की जणू काय वेदांनीच आपण स्वतः येऊन ती तयारी केली आहे. अंगावर सर्व अवयवात जेथल्या तेथे उचित दागिने घातले असता ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जेथे पाहिजे तेथे नीट व्यवस्थेने मांडणी करून आणखी त्या यज्ञापैकी शब्दांनी किती आणखी त्या याज्ञिकांचे शब्दाने किती वर्णन करू प्रश्नचिन्ह. तर तो यज्ञ मंडप पाहिला असता असे वाटते की जणू मूर्तिमंत सर्वालंकारयुक्त यज्ञ विद्याच यज्ञाच्या निमित्ताने या ठिकाणी आली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ अंगे व उपांगे या सहित होतो आणि ज्यात कसल्याही फलाच्या किंवा मोठेपणाच्या इच्छेच्या संबंधास मुळीच वाव नसतो. तुळशीच्या झाडापासून फुलाच्या छायेच्या प्राप्तीविषयक हेतूला मुळीच आश्रय नसतो तरी लोक पाटातील पाण्याने त्याचा चांगलाच प्रतिपाळ करतात. फार काय सांगावे, फलाशयशिवाय अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे समज. 84 आणि 83 आपण किती अध्यायात सांगतो ही ओळ? 17 का 18 सांगायचो? 17 सांगतो ना. बहात्तर घ्या. 72 आणि 83 आणि किती सांगितली? 84 बरोबर ना. श्लोक क्रमांक 12 वाचतो. हे भरतकुल श्रेष्ठा, तू पण फलाची इच्छा ठेवून व केवळ दंभासाठीही जे यजन केले जाते त्या यज्ञाला राजस यज्ञ जाण. हे भरतकुल श्रेष्ठा, पण फलाची इच्छा ठेवून व केवळ दंभासाठीही जे यजन केले जाते त्या यज्ञाला राजस जाण, यज्ञ जाण. तू मध्ये शब्द टाकला होता म्हणून परत वाचलं. आता हे तू नाही म्हणून वाचला, बोलताना इथं दिसला म्हणून म्हणलं. आता हे वीर श्रेष्ठा, दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही खरोखर यज्ञासारखाच करतात, याच्यासारखाच करतात. पण श्राद्ध तिथीचे
दिवशी सहज राजासही मेजवानीला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे. म्हणजे जर राजा आपल्या घरी भोजनास आला तर त्यापासून आपणास पुष्कळ उपयोग होईल. तो असा की आपला जगात नावलौकिकही होईल आणि श्राद्धही थांबणार नाही. ते तर पार पडेल. एवच कामात काम होऊन जाईल. म्हणजे राजाची ओळख होईल. राजा घरी आला म्हणजे भूषण. असे लोक त्यांना बोलवायचं. पित्राला कोणला बोलवायचं? सगळ्या मोठ्या लोकांना. त्याप्रमाणे फलाशापूर्ण विचार धरून तो मनात म्हणतो की आपल्यास आयतीच संपूर्ण स्वर्गप्राप्ती होईल व लोकांना दीक्षित म्हणून मान्य होईल. म्हणजे लोक आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे महत्कार्य घडेल. पहा याच्यात आहे का त्याच्यात आहे मला वाटतं की ते म्हणतात उलट राजा आला तर काहीतरी आयर पण देऊन जाईल. आहे नाही. अर्जुन अशा प्रकारे केवळ फलाची आशा धरून त्यासाठीच व जगात आपली कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ केले जातात त्यास राजर्षी यज्ञ म्हणतात. आता श्लोक क्रमांक 13. शास्त्रोक्त विधी वाचून ज्यात अन्नदान केलेले नाही, मंत्ररहित, दक्षिणारहित व श्रद्धा शून्य यज्ञाला तामस यज्ञ सांगतात. आणि पशुपक्ष्यांच्या विवाहामध्ये कामा वाचून जसा दुसरा जोशी लागत नाही तसा तामस यज्ञाला आग्रहच मूळ कारण होय. वाऱ्याकडून वाहण्यास कोणतीही एखादी वाट चालवली जाणार नाही. म्हणजे कुठूनही वारा वाहतो किंवा मरण येण्यास जर मुहूर्त पाहिल आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास भिल तरच तामसाच्या यज्ञाधिक आचरणास वेदविधीची मर्यादा घरबद्ध असेल. म्हणून हे धनुर्धरा तो पुरुष स्वतः स्वैर व अमर्याद असतो. त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे त्यास गरज नाही. आणि जसे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही सर्व अन्नावर माशी तोंड घालते त्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी हा शत्रू आहे अशी पूर्ण वैरभावाची समजूत असते. आहे की नाही? त्या ब्राह्मणाला कशाला बोलवायचं? ते काय अशी मग ते दक्षिणेचा विचार कुठून असणार? किंवा वाहुटळ सुटली असता त्यास जसे अग्नीचे साह्य मिळावे म्हणजे तो जसा सारखा भडकतो किंवा निपुत्रिकाचे घर त्याच्या पश्चात पाहिजे त्याने लुटण्यासारखेच होते. त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होते. त्यात श्रद्धेचे तोंडही पाहिले जात नाही. त्यात श्रद्धेचा लवलेशही नसतो. श्रीनिवास म्हणतात असा जो यज्ञाविषयीचा वरकांती कलला नुसता नाटकी डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. हे ऐक आता गंगेचे एकच पाणी जसे निरनिराळ्या मार्गांनी उपयोगास आणले असता एका मार्गाने शुद्धता व एका मार्गाने अपवित्रता आणली जाते तसे सत्व रज व तम या 3 गुणाच्या योगे जे तप त्रिविध स्वरूपाचे झाले आहे त्यापैकी एक प्रकारचे तप केले असता ते पापाद्वारा अधोगती देते व दुसऱ्या प्रकारचे तप केले असता ते पुण्याद्वारा उद्धरते. हे बुद्धिमान अर्जुना या तपाचे 3 भेद असे होतात. ते तू समजून घेण्याची इच्छा करीत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. आता तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला सांगतो. मग त्या त्रिगुणाच्या योगे त्याचे 3 भेद कसे होतात ते मागावून सांगेन. तरी अर्जुना उत्तम उचित तप ज्याला म्हणतात त्याचेही 3 प्रकार आहेत. ते कायिक, वाचिक आणि मानसिक हे होत ते ऐक. आता या तिन्हीमधील कायिक शारीरिक तप कोणते? ते एक तर शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल त्याची ज्याच भक्ती असेल त्यास महाशिवरात्रीनंतर ते ऐकायला भेटेल. बघा ना कसं काय बरोबर आलं इथे. शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल त्यास जी भक्ती असेल त्याला तो तप सांगणार आहे. आता काय सांगणार आहे? तप सात्विक, राजसी आणि तामसी. किती क्रमांक 1ला थांबतोय? 201 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 ओवी क्रमांक 201ला थांबतोय. आता महाशिवरात्रीच्या सप्ताहाच्या नंतर आपण कधी चालू होणार ते ग्रुपला मेसेज टाकूया. तोपर्यंत सुट्टी आहे. उद्या मेसेज टाका
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अंतिब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी पसायला नाही जे प्रांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. उद्धा परस्त्रैव मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो तेला हो प्राणी जाग. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत मंडळी भेटतो त्या होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अरावती वृक्षांचे चंद्रमेचे लांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी. बजिरवादी कुर्सी अखंडित आणि अनकोपजीवे विशेष लोकी. रक्षकादृष्ट विजय होवावेजी एकमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती.